हॅलो हाय नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकण माझी जन्मभूमी. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर इतके दिवस आपण ज्या रियालिटी शोची वाट पाहत होतो तो कालच त्याचा फर्स्ट एपिसोड रिलीज झाला. तर मी बोलते बिग बॉस मराठी सीझन 6 बरोबर. तर बिग बॉस मराठी सीझन 6 त्याचा ग्रँड प्रीमियर कालच रविवारी 11 तारीखला रात्री 8 वाजता फर्स्ट एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. तर आज आपण त्याबद्दल काही बोलणार आहोत. तर काही जणांनी बघितला नसेल तर त्यासाठी आज मी थोडीशी माहिती देणार आहे त्याबद्दल. तर बिग बॉस मराठी सीझन 6 याची यावेळी थीम आहे 800 खिडक्या 900 दारं. तर तुम्ही बरोबर ऐकलात, 800 खिडक्या 900 दारं ही थीम आहे यावेळी. तर यामध्ये तुम्ही बिग बॉसचं घर बघितलं असाल तर त्यामध्ये भरपूर असे दरवाजे, भरपूर अशा खिडक्या तुम्ही बघितलात. तर त्यामध्ये असे दरवाजे आहेत जे एकदम गुपित असे दरवाजे आहेत. ते आपण जेव्हा एपिसोड वेगवेगळे बघू तेव्हा आपल्याला समजतील त्या दरवाजामागचं गुपित काय आहे ते. तर अशा गुपित दरवाजांमागे पण काहीतरी ट्विस्ट असणार आहेत, काही गेम असतील. ते आपल्याला जेव्हा एपिसोड बघू तेव्हा आपल्याला समजतील आणि हे ट्विस्ट पाहण्यासाठी आपण खूप आतुरतेने वाट बघणार आहोत. तर कालच्या ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये आपण रितेश देशमुख सरांची ग्रँड एंट्री बघितली. त्यांची एंट्री झाल्यानंतर त्यांना बिग बॉसच्या घरात एंट्री देण्यात आली. तेव्हा त्यांनी बिग बॉसचं घर आपल्याला दाखवलं. त्यामध्येच आपल्याला ते 800 खिडक्या 900 दारं म्हणजे गुपित जी दरवाजे आहेत ते आपण पाहिले. आणि त्यानंतर ते जेव्हा पुन्हा स्टेजवर आले आणि नंतर त्यांनी 17 स्पर्धकांची आपल्याला ओळख करून दिली. तर 17 स्पर्धकांची ओळख करून देण्यापूर्वी रितेश सरांनी आपल्याला एक ट्विस्ट सांगितलं. ते म्हणजे यावेळी आतमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा नसून तर 2 दरवाजे आहेत. तर यापूर्वी जे सीझन झाले त्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी एकच दरवाजा होता, पण यावेळी 2 दरवाजे ठेवण्यात आले. एक म्हणजे मेहनतीचा दरवाजा आणि दुसरा म्हणजे शॉर्टकट दरवाजा. जेव्हा स्पर्धक आले, त्यांचं इंट्रोडक्शन झालं, त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही मेहनतीचा दरवाजा घेताय की शॉर्टकट दरवाजाने आतमध्ये जात आहे. मग त्या स्पर्धकाने आपल्या चॉईसनुसार तो दरवाजा सिलेक्ट केला आणि त्यानुसार ते आतमध्ये गेले. तर ह्यावेळी काहीतरी आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे. चला तर आता या सीझनमध्ये कोणते कोणते स्पर्धकांनी भाग घेतला आहे ते आता आपण पाहूया. तर मी ते लिस्ट काढली आहे. कोणते कोणते स्पर्धक आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पण माहिती असेल की ह्या सीझनमध्ये 17 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. पण यामध्ये आपल्याला तर सगळेच स्पर्धक ओळखीचे असतील असं नाही. तर काही स्पर्धक ओळखीचे असतील, काही अनोळखी असतील. तसंच माझं झालं आहे. तर काही स्पर्धक माझ्या ओळखीचे आहेत, म्हणजे कुठे ना कुठे आपण त्याला सोशल मीडिया, TV सिरियल असे यामध्ये पाहिले आहे. तर काही बिना ओळखीचे अनोळखी आहेत. तर मी आता तुम्हाला सांगते त्यांची नावं, कोण कोण स्पर्धक आहेत या सीझनमध्ये. तर फर्स्ट स्पर्धक आहे दीपाली सय्यद, जे तुम्हाला माहितीच आहे. ते डान्सर आहेत आणि आता राजकारणात पण त्यांनी पदार्पण केलं आहे. तर यांनी आता मी तुम्हाला सांगते की यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला. तर मी तुम्हाला स्पर्धकांचं नाव सांगेल आणि त्यांनी कोणता दरवाजा निवडला त्यामार्फत ते बिग बॉसच्या घरात गेले ते सांगणार आहे. तर फर्स्ट आहे दीपाली सय्यद, त्यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला आहे. तर सेकंड स्पर्धक आहे सागर कारंडे. तर यांना कोण नाही ओळखत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. जो फेमस TV शो होता चला हवा येऊ द्या यामधले हे फेमस कलाकार आहेत. तर यांनी मेहनतीचा दरवाजा निवडला. तर थर्ड स्पर्धक आहेत सचिन कुमावत, यांनी मेहनतीचा दरवाजा निवडला. फोर्थ स्पर्धक आहेत सोनाली राऊत, तर यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला. फिफ्थ स्पर्धक आहेत तन्वी कोलते, यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला. नंतर सिक्स्थ स्पर्धक आहेत आयुष संजीव, यांनी मेहनतीचा दरवाजा निवडला. सेवन्थ स्पर्धक आहे करण सोनावणे, यांनी मेहनतीचा दरवाजा निवडला. 8वे आहेत प्रभू शेळके, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. 9वे आहेत प्राजक्ता शुक्रे, यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला. 10वे आहेत रुचिता जामदार, यांनी पण शॉर्टकट दरवाजा निवडला.
11वी आहे अनुश्री माने, हिने मेहनतीचा दरवाजा निवडला. 12वी आहे राकेश बापट, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. 13वे आहेत रोशन भजनकर, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. 14वे आहे दिव्या शिंदे, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. 15वी आहे राधा पाटील, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. 16वे आहेत ओंकार राऊत, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. आणि 17वे आहेत जे आपले लास्ट स्पर्धक आहेत विशाल कोटियन, यांनी पण मेहनतीचा दरवाजा निवडला. तर जास्तीत जास्त लोकांनी मेहनतीचा दरवाजा निवडला आहे, तर काही जण आहेत त्यांनी शॉर्टकट दरवाजा निवडला आहे. सर्व स्पर्धकांची ओळख झाली आणि ज्यांनी ज्यांनी जो दरवाजा निवडला त्या मार्फत ते बिग बॉसच्या घरात गेले. तर काही स्पर्धक आहेत ते पहिल्याच दिवशी एकदम भांडण्याच्या ह्याच्यात सुरुवातच त्यांनी केली की आजचपासून शो जो तयार झाला आहे, आजचपासून आपण बिग बॉसच्या घरात गेलो आहे आणि आजच एकदम सुरुवात करूया, अशा उद्देशाने माइंड मी घरात घुसले आहेत. आणि त्यांनी स्टेजवरच त्यांनी चालू केलं. इथे काय भांडून बिंडून पुढे जात नाही, विनर होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. जे विनर झाले ते काही भांडून हे करून झालेले नाही आहे. फक्त जे भांडतात ते शेवटपर्यंत टिकतात, पण काही ते विनर होत नाहीत. हे प्रत्येकाने माइंड डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. तर त्यामध्ये होता सोनाली राऊत. रितेश सरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला स्वयंपाक वगैरे करता येतो की नाही. तर त्यांनी काय उत्तर दिलं, तर आता मी ही नखं वाढवली आहेत, जे एक्सटेन्शन लावलं आहे, तर त्यामध्ये आता मी जेवण कसं करू, आता माझी सवय पण मोडली, असं त्याने उत्तर दिलं. तर तिला माहीत नाही आहे का, शो तिने इतके सीझन बघले नाही आहेत का, की जो बिग बॉसमध्ये येतो त्या प्रत्येक स्पर्धकाला सर्व कामं करावी लागतात. त्याच्यामध्ये स्वयंपाक असो, कचरा असो, भांडी घासणी असो किंवा बाथरूम धुणं असो, काही जे वाट्याला येईल ते सर्व करावं लागतं. इथे मी काय कोण राणी किंवा राजा नाही आहे त्या घरात, सगळीजणं सारखी आहेत. हे तिने काय पाहून आली नाही आहे का एवढे सीझन. मग तू का आली आहेस, तुला जर कामच जमत नसेल तर तू बिग बॉसच्या घरात येऊन तुझा काय उपयोग आहे. तू घरी जा ना, तुझ्या आरामात राणीसारखी राहा, तिकडे तुला कोण काय काम सांगणार नाही. इथे सगळेजण काम एकमेकाला सांगणार आहेत, वाटून देणार आहेत, ती कामं तुला करावीच लागणार आहे. नाही जमत असेल तर आत्ताच बाहेर हो. त्यानंतर दुसरी म्हणजे ती म्हणायला लागली मला मिरचीची ॲलर्जी आहे. मिरचीची ॲलर्जी आहे बाई, तर एकतर आधी तिला जेवण नाही येत म्हणते. जर वाट्याला आलं मिरचीचं काहीतरी जेवण करण्याचं तिला चान्स मिळाला, करावं लागलं, तर तू बाई जेवण कशी करणार आहेस मग मिरचीचं. जर जे अशा काही गोष्टी असतात की ते मिरची घालूनच तो पदार्थ चांगला लागतो, तर तो तुला करावाच लागणार ना. फॉर एक्झाम्पल पोहे तर थोडेच मसाला घालून करतो आपण, मिरची घालूनच करतो ना. मग तू पोहे नाश्त्याला कसे करणार. उपमा असो, उपम्यात पण आपल्याला मिरचीच घालावी लागणार. मग तू बाई काय देणार आहेस बाकीच्या स्पर्धकांना. ब्रेड बटर, ज्यांना पोहे खावेसे वाटतात, उपमा खावासा वाटतो, त्यांना तर उपमा पोहे करून तर घालावेच लागणार. मग तुझं कसं होणार जर ॲलर्जी तुला आहे तर. अशी ही सोनाली राऊत. तर दुसरी एक मला वेगळी वाटली यामध्ये स्पर्धक, ती म्हणजे तन्वी कोलते. हिने तर कोयताच घेऊन एकदम बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यासारखी वाटायला लागली. जेव्हा तिचं आणि आयुष संजीव म्हणून एक मुलगा होता, ते कपल डान्स होता. जेव्हा इंट्रोडक्शनच्या वेळी जेव्हा डान्स आणि असतो त्या दोघांचं इंट्रोडक्शनच्या वेळी ह्या दोघांचा कपल डान्स होता. त्यानंतर स्टेजवर रितेश सर बोलायला लागले त्यांच्याशी, तेव्हा ती आयुष संजीवच्या मानकुटीवर कोयता धरलाय तशी त्याच्याशी कचा करून भांडायला लागली. तिने तर तिथेच सुरुवात केली त्या आयुषबरोबर भांडायला. अगं बाई, आधी आतमध्ये तुला जायचं आहे, थोडा धीर खा, इतकं भांडून काय होणार आहे. तिने तिथेच सुरुवात केली. तर असे काही स्पर्धक आहेत जे आतापासूनच त्यांनी सुरुवात केली एकदम बॉम्ब टाकायला. तर पुढे ते काय करणार आहेत, किती राडा घालणार आहेत, ते आता आपल्या पुढच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे. तर आपण असंच तुमच्यापर्यंत मी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करेन. मला व्हिडिओ बनवायला जमला तर मी ते प्रत्येक एपिसोडच्या
रिपोर्टिंग देईन, माहिती देईन शॉर्टकटमध्ये. तर तुम्ही हा माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.